काय नाही. आर यू ओके? मम्मीचा हात लागत नाही. ती काय, तिला काळजी वाटते, तिला भीती वाटते की तुम्ही लोक परत आमचा मला ना समजतच नाहीये. म्हणजे तुझ्या घरचं आणि माझ्या घरचं वातावरण असं असताना तर दोघांचं लग्न होणार कसं? एनिवे, मला एवढंच विचारायचं होतं. ठेवतो फोन. हा, सॉरी, माझ्यामुळे तुला मार खावा लागला. शायनर. हॅलो. हा, इट्स ओके. काय रे, तू आम्हाला बिंडोक बोलत होतास ना, आता मी तुला बी स्क्वेअर बोलवणार. विचार आता, बी स्क्वेअर म्हणजे काय? बिंडोक बांदेकर. काय झालं तुझ्या किडनॅपिंगच्या मास्टर प्लॅनचं? आफ्टर ऑल गौतम सापडलाच ना. सापडून काय उपयोग झाला? लग्न झालं का त्यांचं? ते तुझं नशीब की एंड मोमेंटला त्या आसावरीला इमोशनल झटका लागला. हे तर ना पूर्ण प्लॅनवरती पाणी फिरलं असतं. सो एक्सेप्ट दॅट यू हॅव लॉस्ट. आय हॅवंट लॉस्ट. माझा प्लॅन एकदम कडक होता. ते जय आणि शर्वरी मध्ये आले आणि डोंट गिव्ह मी दिस BS. आता मला कळत नाही की मी काय करू. तुझ्यामुळे ना तोंडावरती पडली आहे मी. तू काय करणार आहेस याचा विचार तू करू नकोस. तू जय काय करणार आहे ना याचा विचार कर. तो खूप शातीर आहे आणि तो शांत बसणार नाही. आणि चुकून माकून त्याने बडबड केली ना तर मी डायरेक्टली सांगणार आहे की या सगळ्या प्लॅन मध्ये समायरा पण माझ्यासोबत होती. ए, मला धमकी देऊ नकोस हा. धमकी देत नाहीये, बिंडोक पॉसिबिलिटी सांगतोय. तो जय महा चालू आहे का? तो सगळं हे शोधून काढेल कोणी केलंय ते. तो असंच बसणार नाही. पण मग तू पटकन त्या भिकाड्या आसावरशी लग्न करून टाक. प्रॉब्लेम सॉल्व्ड. हा, जसं काय हातात हार घेऊन ती घरात माझ्यासाठी वाट बघत बसली आहे ना. काय बोलतीयस? एकतर सगळा गेम बिघडवलाय तिने. आधी म्हणाली मला लग्न करायचंय, नंतर नाही नाही माझ्याकडनं होणार नाही. ओव्हर स्मार्ट. तिच्या मम्मी पप्पांना कळण्याच्या आत तिच्या बरोबर लग्न करून टाक असं म्हणते मी. यात माझा काय फायदा? दुसऱ्याच्या प्रेमात असलेले बायको घरी आणून काय करू मी? तुला किती पैसे हवेत? एक मिनिट ना. तुला जेवढे पैसे हवेत ना तेवढे घे. हे पैसे वगैरे मी ओ हॅलो, तुला चांगलंच ओळखलंय मी. पैशासाठी तू ना कोणाला पण विकशील आणि काहीही करशील. सो पैसे घे अँड गेट द वर्क डन. आणि गौतमशी लग्न करण्यासाठी तू कोणालाही विकत घेशील आणि काही करशील नाही का? आता यांचं काय करायचं ना ते बघतो मी. हा, बाय द वे, त्या जयपेक्षा जास्त त्या शर्वरीवरती लक्ष ठेव. एखाद्या वेळेस जयला तुझ्यावरती डाऊट गेला ना तर दॅट्स फाईन, बट शर्वरीला डाऊट गेला ना युअर गेम इज ओव्हर. काही गेम ओव्हर वगैरे होत नाही. हे असे 56 जय आणि शर्वरी खिशात घेऊन फिरतो मी रोज. तू पुढच्या पैशांची बॅग तयार ठेव. काय ना, हनीमूनला खूप पैसे लागतात अगं. त्यामुळे जरा परब इथेच राहतात का? काय ऑर्डर आहे? नाही, अन्नपूर्णा मॅडमने पाठवलंय. बर, चहा घेणार का? नाही, नको. स्वामी, अहो अहो अहो, हे बघा. तुमच्या कॅटरिंग सर्व्हिसचं पेमेंट पाठवलंय. 1 दिवस उशीर झाला त्यासाठी माफ करा,
आणि सोबत मुलीच्या लग्नासाठी आहेर म्हणून साडी आणि काही पैसे पाठवले आहेत. लेकीच्या लग्नाचे सनई चौघडे ऐकणं आई बापाच्या आयुष्यातला किती मोठा क्षण असतो ते तुमच्या आयुष्यात येत आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा अन्नपूर्णा महाजन. तुझ्यासाठी साडी पाठवली कोमा. हो, ती बायला असू दे, एकदम टायमावर पैसे आले ना. मला काय वाटतं, तो हॉलवाला आपल्याला बोलला ना की बुकिंग कॅन्सल करतो, तर त्याच्या आधी पैसे देऊन टाकू, म्हणजे आपल्याला हॉल मिळेल. कारण पाऊस आला तर मग अंगणात आपल्याला काहीच करता येणार नाही ना. तर आपण आहे ना आपल्या बायला एकदम सजूया हा, राणीसारखं. छान मोठा हॉल, डेकोरेशन, असं ते लाइटिंग असतं ना ते सगळं. आणि जेवणाचा तर काय प्रश्नच नाही. लोकांनी ना लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या बाईचं लग्न. काय हो? हा, काय झालं? कसला विचार करताय? तू कष्ट केलेस, पैसे कमवलेस, पण मी काहीच करू शकलो नाही ग. आपल्या बाईचं लग्न आहे, पण मी कितीही प्रयत्न केला तरी पैसे जमाच होत नाहीयेत. आणि तू झेपत नसून सुद्धा मोठमोठे ऑर्डर घेतल्यास, त्या पूर्ण केल्यास, पै जमवली. काय फरक पडतो? तुम्ही कमवले काय, मी कमवले काय? आणि तुम्ही किती वणवण करता ते काय दिसत नाही मला. लोन मंजूर नाही ना झालं तुमचं. माहिती आहे मला. हा, पण ठीक आहे ना, जेवढे हवे तेवढे पैसे नाही जमलेत आपले, पण जमतील. आणि मी एवढं कष्ट करू शकते कारण मला माहिती आहे की माझ्या मागे माझा नवरा खंबीरपणे उभा आहे. मी आपल्या स्वामींना सांगितलंय की बाळचं लग्न आता तुमची जबाबदारी आहे. ते आहेत आपल्या पाठीशी. अहो, ते हॉलचं बुकिंग दुसऱ्याला गेलं तर चला चला आपण जाऊया. हा, मी तयार होऊन येते. हा, तुला वेळेत येता येत नाही का ग? येणारच होते, पण काय ना, माझा ना एक नंबरचा खडूस बॉस आहे. त्याने एवढी ढिबर कामं दिलेत ना, आता मला लंच ब्रेकच्या आधी जावं लागणार आहे लवकर, कारण की तो खडूस बॉस ना परत तांडव करेल. नीट बोलताच येत नाही ना. तुला कळत नाही केवढी कामं देऊन ठेवलेस, ती कामं करायची, मग बाहेर येऊन तुला भेटायचं, एवढं सगळं कसं जमेल? सोपं आहे का हे? उगाच बडबड करू नकोस. आधीच विचार करून करून डोकं फिरलंय माझं. का आता काय झालं? ह्या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरलोय. त्या दिवशी गौतमला कोणी आणि का किडनॅप केलं? काहीतरी कारण असेल ना. गौतमच का? हा यार शायनर, फॉर अ चेंज तू पहिल्यांदा करेक्ट टॉपिक बोललायस. कोणी केलं असेल? गौतम बांदेकर. पण तो असं का करेल? कारण तो साधा माणूस नाहीये. आणि गौतमला किडनॅप करून गौतम बांदेकरलाच फायदा होऊ शकतो. माझे इन्स्टिंक्ट सांगतात मला हे सगळं गौतम बांदेकरनेच केलंय.